हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इतकं बोलून कबीर इशिताला घेऊन तेथून निघून गेला होता. कबीर गेल्यानंतर नर्सने डॉक्टरकडे पाहत विचारलं, डॉक्टर, तो इथे असताना तुम्ही एवढं घाबरलेलं का दिसत होतात? इंजेक्शन देताना तर तुमचे हातही थरथरत होते. नेमकं तुम्हाला एवढं भय का वाटत होतं? नर्सचं बोलणं ऐकून डॉक्टर स्वतःला सावरत म्हणाले, तुला कबीर खन्ना कोण आहेत हे माहीत नाही का? तो खूप धोकादायक माणूस आहे. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याने स्वतःच्या हाताने कित्येक लोकांचा खून केलेला मी स्वतः पाहिलाय. आणि गंमत म्हणजे ज्याला तो मारतो त्याचं प्राण घेऊन नंतर स्वतःच त्याला हॉस्पिटलमध्ये आणतो. एवढंच नाही, जर कोणी चुकलं तर तो हॉस्पिटलमध्येच त्याचा जीव घेईल अशीही शक्यता असते. थोडं थांबून डॉक्टर म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर त्याने कित्येक लोकांना ठार केलं आहे. पण आज मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तो नेहमीपेक्षा खूप शांत वाटत होता. असं वाटलं जणू तो आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो. निदान कुणीतरी आहे त्याच्या आयुष्यात जी त्याच्या रागाला शांत करू शकते. डॉक्टरांचं बोलणं ऐकून नर्स चकित झाली. तिला अजिबात अंदाज नव्हता की ज्या माणसासमोर ती इतक्या धैर्यानं उभी होती तो एक खुनी आहे. नर्सला कबीरबद्दल काहीच माहिती नव्हती, पण डॉक्टर सगळं जाणत होते. म्हणूनच त्यांनी नर्सला सगळी गोष्ट सांगितली, जेणेकरून ती कबीरबद्दल चुकीचा गैरसमज करणार नाही. दरम्यान गाडीत बसल्यावर कबीरने इशिताकडे वळून विचारलं, तू शॉपिंगला गेलीस, पण मला सांगितलं का नाही? मी तुला किती वेळा सांगितलंय की तू कुठेही जात असशील तर बॉडीगार्डला सोबत घेऊन जा. माझे ते सगळे बॉडीगार्ड्स कुठे आहेत, ज्यांना मी खास तुझ्या मागे ठेवलेलं? त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून इशिताला काही दिवसांपूर्वीची गोष्ट आठवली. जेव्हा ती कॉलेजमधून बाहेर पडत होती तेव्हा कबीरचे बॉडीगार्ड तिच्या मागे लागले होते. त्यावेळी तिला खूप अस्वस्थ वाटलं होतं आणि रागाच्या भरात तिने त्यांना दूर जाण्यास सांगितलं होतं. आता ही आठवण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, जणू काहीतरी चुकीचं पकडलं गेले. इशिता नजरा चुकवताना पाहून कबीर संतापला. इशिता, मी एवढा मूर्ख नाही की उगाच तुझ्या मागे लोक ठेवीन. तुझ्या सुरक्षितेसाठी मी त्यांना ठेवलेलं आहे आणि तू त्यांनाच दूर केलंस. मला माहीत आहे तुला हे आवडत नाही, पण ते लोक तुझ्या जवळ राहत नाहीत, फक्त तुझ्यावर नजर ठेवतात, जेणेकरून तुला धोका आला तर ताबडतोब मदतीला पोहोचू शकतील. आज जे झाले ते पुन्हा होऊ नये, मी असं काही पुन्हा कल्पनाही करू शकत नाही. आणि ज्यानेही तुझ्यावर हल्ला करवला आहे त्याला कबीर खन्ना कधीच सोडणार नाही. कबीरच्या रागात भरलेले शब्द ऐकून इशिता शांतपणे म्हणाली, पण तुम्हाला कळलं का ते लोक कोण होते? कारण मी त्यांना ओळखतही नाही. जर ते तुमचे शत्रू असतील तर मला का मारायचं होतं त्यांना? मी तर त्यांना कधी पाहिलंही नाही. इशिताच्या प्रश्नावर कबीर खोल श्वास घेत म्हणाला, नाही, ते माझे शत्रू नव्हते, पण जो कोणी होता त्याचं खरं रूप लवकरच तुझ्या समोर येईल आणि त्याचा चेहरा पाहिल्यावर तुला विश्वासच बसणार नाही. पण हो, तो तुझाच कोणीतरी आपला आहे. माझा आपला? इशिता आश्चर्याने म्हणाली, माझा तर कोणीच नाही. तुम्हा सगळ्यांशिवाय माझं असं कोण आहे? कुणी? त्यानंतर असं म्हणत ती झटकन कबीरकडे वळली, पण अचानक हालचालींमुळे तिच्या खांद्याच्या जखमेचा त्रास पुन्हा झाला. वेदनेने तिच्याकडून हलकीशी किंकाळी निघाली. कबीरने ताबडतोब तिला पकडून परत नीट बसवलं आणि रागाने म्हणाला, तू खरंच मूर्ख मुलगी आहेस. तुला माहिती आहे की तुला दुखापत झाली आहे, तरीही तू स्थिर बसू शकत नाहीस. प्रत्येक गोष्ट मीच सांगू का तुला? आता जर पुन्हा एकदाही हल्लीस ना तर मी तुला चालत्या गाडीतून बाहेर फेकून देईन. कबीरच्या शब्दांवर इशिता तोंड वाकडं करत म्हणाली,
जर बाहेर फेकायचंच होतं तर मग वाजवलंत कशाला? मरू दिलत ना मला. हे ऐकताच कबीरचे डोळे रागाने लाल झाले. तो दात घासत म्हणाला, पुढे असले शब्द माझ्यासमोर कधी उच्चारलेच ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. इशिताला मात्र त्याच्या रागाचा काहीच फरक पडला नाही. ती चिडून म्हणाली, तुमच्यापेक्षा वाईट या जगात कोणीच नाही. आणि मी असं काय चुकीचं बोलले? तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या द्वेषातून मी किती कंटाळले. सतत कुठून तरी नवं संकट येत राहतं. असं वाटतं बाहेर जाणं सुद्धा आता गुन्हा झालाय. एका बाजूला ती अलिशा आहे जी मला मारायचा प्रयत्न करते आणि मला तर अजूनही कळलं नाही की ती असं का करते. दुसऱ्या बाजूला अनिका आहे जी मला पाहताच तोंड वाकडं करते आणि तिलाही मी काही केलं नाही. तिसऱ्या बाजूला तुमचे वडील आहेत जे मला मारत नाहीत पण मला आवडतही नाहीत आणि मला अजूनही कळलेलं नाही की मी नेमकं काय चूक केली. त्यानंतर तुम्हालाही मी आवडत नाही का? तुम्ही सुरुवातीपासून माझ्याशी थंड वागलात पण इतका वेळ एकत्र राहिल्यानंतरही तुमच्या मनात माझ्यासाठी थोडंसंही काही बदललं नाही का? इशिताचे प्रश्न बंदच होत नाहीत. इशिता बोलत राहिली आणि कबीर तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर त्याचा पर्सनल असिस्टंटचा कॉल होता. त्याने फोन उचलला. काही क्षण ऐकल्यावर त्याने कठोर आवाजात म्हटलं, ठीक आहे, मी थोड्या वेळात येतो. इतकं बोलून गाडी थेट खन्ना मेन्शनच्या गेटसमोर थांबली. इशिताचा प्रश्न अधुराच राहिला. कबीरने तिच्याकडे न पाहताच गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पडला. इशिताही खाली उतरून घरात जाण्यास लागली पण अचानक कबीरने तिला उचललं. तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाला, तुझी जखम अजून भरलेली नाही आणि डॉक्टरांनी तुला चालायला मनाई केली होती. कबीरचं बोलणं ऐकून इशिता म्हणाली, पण मी आता ठीक आहे आणि मी स्वतः चालू शकते. इशिता इतकंच म्हणाली होती की तेव्हाच कबीर तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला आणि म्हणाला, लागलंय, तुम्ही अगदी ठीक आहात. इतकं सांगून तो इशिताला घेऊन घराच्या आत निघून गेला. तो घरात प्रवेश करताच त्यानं पाहिलं की घरातील सगळे लोक त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये होते. त्यामुळे तो कोणालाही काही न सांगता इशिताला घेऊन स्वतःच्या खोलीत गेले. इशिताला खोलीत सोडल्यानंतर तो तिला एकदा अगदी न बघता लगेच घराबाहेर निघून गेला. इशिताने पाहिलं की कबीर तिला बघूनही निघून गेला. ते पाहून ती स्वतःशी बोलली, आजही माझा प्रश्न माझ्यासोबतच उरला. तुम्ही त्याचे उत्तर एकदाही दिले नाही. म्हणजे हे सिद्ध होतंय की तुम्हाला अगोदरच्या सारखंच माझं नापसंती राखण्याची वृत्ती आहे का? मी किती मूर्ख आहे ना. मला माहिती असतानाही की तुम्ही कधीही माझ्यावर प्रेम करत नाही, कधीच मला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही, तरीही मी ह्यावरच आशा ठेवते की कदाचित एखाद्या दिवशी तुम्हाला मी आवडेन. पण बहुधा मी चुकीचा विचार करते. हेच माझं विचारणं चुकीचं आहे. इतकं म्हणून इशिताच्या चेहऱ्यावर हलकीशी मुस्कुराहट आली. काही वेळानंतर कबीर आपल्या अड्ड्यावर पोहोचला आणि त्याने पाहिलं की त्या दोघा माणसांवर बॉडीगार्डने भयंकर ताकद दाखवली होती. ते एककृष्ट बसवले होते. कबीर असिस्टंटकडे जाऊन त्या दोघांकडे बोट करून म्हणाला, तर या सर्वात तिचा हात आहे का? या लोकांनी अजून काही सांगितलं का? कबीरच्या प्रश्नावर असिस्टंट म्हणाला, आत्तापर्यंत या लोकांनी जे सांगितलंय ते असं की त्यांनी ही कामं करण्यासाठी कोणीतरी राखी नावाची पाठवणारी होती. जेव्हा मी इशिता मॅडमच्या बहिणी राखीची तस्वीर दाखवली तेव्हा त्यांनी तिला ओळखलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की जर त्या दोघांमुळे काम पूर्ण झालं नाही तर ती इशिताला मारण्यासाठी तिसरा माणूस पाठवेल.
जो इशिताला गाडीतून काढून मारण्याचा प्रयत्न करणार होता. आमच्या सर्व टीमचे सदस्य आत्ताहूनही त्या गाडीवाल्या माणसाला शोधत आहेत, पण कदाचित कोणी त्याला ओळखत नाही, म्हणून तो सापडत नाही. जिच्या गाडीने तो आला होता ती गाडी ही अन्य कुणीतरी वापरत होती. हे ऐकून कबीर रागाने दावत म्हणाला, जो माणूस असो त्याला पकडून माझ्यासमोर आणा आणि राखीची बाब असेल तर तिला तुमच्या पद्धतीने ठराविक शिक्षा द्यावी. मला अशा प्रकारच्या मुलींचे वागणे आवडत नाही. हे काम मी तुम्हाला सोपवतो. यात कोणतीही चूक होऊ नये. पुढील वेळी ती मुलगी केवळ इशिताचे नाव सुद्धा मुखावर करेल तर तिला जीवन नव्हे मृत्यू मिळावी. असिस्टंट हसताना म्हणाला, सर, काळजी करू नका. हे काम नीट होईलच. मी बॉडीगार्डना राखीला अपहरण करण्यासाठी पाठवलं आहे. कदाचित ते लगेचच तिला घेऊन येतील. त्यावेळेपर्यंत आपण घरात जा. उर्वरित काम मी सांभाळेन. असिस्टंटचं हे उत्तर ऐकून कबीरने दोघा मुरजलेल्या माणसांकडे पाहिलं. ते त्याच्याकडे बघत होते. मग कबीर रागाने शांतपणे तिथून निघून गेला. कबीर निघून गेल्यावर असिस्टंटने बॉडीगार्डकडे इशारा केला आणि ते दोघे त्या माणसांना त्यांच्या पद्धतीने कळकळीने त्रास देऊ लागले. काही वेळानंतर कबीर जेव्हा परत घराला आला तेव्हा त्याला दिसलं की वडील बागेत बसले होते, परंतु जेव्हा तो इशिताला घेऊन आला तेव्हा तिथे मोहन खन्ना बिलकुल उपस्थित नव्हते. मोहन खन्ना कबीरची वाट पाहत होते. कबीर दिसताच ते हसून जवळ येऊन म्हणाले, काय झालं? हे पाहून थोडं आश्चर्य वाटतंय. मी इथे इतका वेळ का आहे? मोहन खन्नाला पाहून कबीर दीर्घ श्वास घेत म्हणाला, माझ्याकडे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. रात्रभर जागं असणं म्हणजे उंदीराचं काम नाही. आणि उन्हे असेही की मी माझ्या खोलीत जात होतो. तुम्ही मला अडवायला आले आहात तर कृपया भेट उद्या ठेवा, आज नाही. एवढं सांगून कबीर निघू लागला. पण तसा मोहन खन्नाने कबीरला थांबवत म्हणाले, निघून जा. मी तुम्हाला अडवायला आलो तसं नाही. मी फक्त हे सांगायला आलो आहे की अखेर तुम्ही इशिताला तो खरा तथ्य कधी सांगणार आहात जे तिला जाणून घ्यायला हवं आहे. ती या घरची बहू आहे आणि विशेषतः तुमच्या बहिणीची मैत्रीण आहे. एवढे नाते असूनही तिला इतका मोठा राज का माहीत नाही? मोहन खन्नाची ही बात ऐकून कबीरचे पाऊल थांबले. तो लगेच त्यांच्या दिशेने फिरून रागाने म्हणाला, आणि हे तुम्ही आज का सांगत आहात? मी तुम्हाला आधीच सांगितलं नव्हतं की हे घरात अजून समोर आलेले वाईट आहे. तुम्ही तिच्याशी भेटला का? कबीरचा विचार ऐकून मोहन खन्ना हसत म्हणाले, मी एक वडील आहे. अर्थात मी भेटायला जाईन. आणि मी तिथे असेच गेलेलो नाही. मला कॉल येत होता. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ते तुम्हाला कॉल करत होते, परंतु तुम्ही एकदा सुद्धा कॉल उचलला नाही, म्हणून त्यांनी मला कॉल केला. जर मी गेलो नसतो तर मोठी समस्या निर्माण झाली असती, कारण तो त्या ठिकाणाहून निघून गेला होता. मोहन खन्नाची ही माहिती ऐकून कबीर आश्चर्याने म्हणाला, काय? तो तिथून कसा निघून गेला? मी सुरक्षा पूर्ण वाढवून ठेवली होती. नक्कीच कुणी सुपरविशन केलं असेल. ती तात्काळ फोन, मी तिथून माहिती पाठवतो. असं म्हणताच कबीर थोडा विचारात गेला. त्याचा चेहरा पाहून मोहन खन्ना त्याला थांबवत म्हणाला, आता सगळं काही सुटलं आहे. तो सापडला आहे आणि सगळे लोक त्याची काळजी घेत आहेत. पण सध्या मला एवढंच सांगायचं आहे की तू इशिताला हे खरं सांग. तिलाही अधिकार आहे हे जाणून घेण्याचा की या कुटुंबात अजून एक सदस्य आहे. कबीर, मला सगळं माहिती आहे. मी हेही जाणतो की तुझ्यामुळे इशितावर किती संकट आली आहेत. तुझे शत्रू तर तिला मारण्याचाही प्रयत्न करत आहेत. पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी तूच तिचं रक्षण केलंस. मला इशिताशी किंवा तिच्या कुटुंबाशी काहीच अडचण नाही. तू तिच्यावर प्रेम करतोस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे.
पण एकदा स्वतःचा विचार कर. तुझ्यामुळे तिचं आयुष्य खूप कठीण झालं नाही का? तुझ्यामुळे ती सतत मृत्यूच्या छायेत जगते आहे. अगदी अलीकडेच बघ, अलिशा राणाने तिचं कसं अपहरण केलं होतं. आणि हे तुला ठाऊकच आहे की अलिशाने असं केलं कारण ती तुला हवी होती. तुला नाही वाटत इशिता तुझ्यामुळे संकटात सापडते? माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. मी फक्त तुला समजावतोय. अजूनही वेळ आहे. सगळं नीट हाताळ. नाहीतर असं होईल की तुझी इशिता कायमची तुझ्यापासून दूर जाईल. मोहन खन्नाचे शब्द ऐकून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आपण त्याची काळजी करू नका. माझे शत्रू असोत किंवा कुणीही, इशिताचं काहीही वाईट होऊ देणार नाही. आणि तिच्याबाबत बोलायचं झालं तर मी स्वतः तिच्याशी भेटून सगळं स्पष्ट करीन. तुम्ही मध्ये पडायची गरज नाही. जेव्हा आमचं काहीच ठीक नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या सोबत नव्हतात. मग आता नाटक करून चांगलं दाखवायचा प्रयत्न कशाला करतायत? माझ्यासमोर हे नाटक चालणार नाही. हे बोलून कबीर रागाने तिथून निघून गेला. कबीर गेल्यावर मोहन खन्ना दीर्घ श्वास घेत स्वतःशीच म्हणाले, मला माहीत आहे माझ्या बोलण्याने तुला राग आला असेल, पण मी चुकीचं काहीही बोललो नाही. मला इशिताशी काहीच समस्या नाही. जर ती तुझी अमानत आहे तर मला कळतं की ती तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे. मला ती स्वतःलाही आवडते, पण मला नकोय की तू तिला फसवावंस किंवा तिला कधी असं वाटावं की आम्ही तिला आपली मानत नाही. जेव्हा तिला समजेल की तू आणि सगळं कुटुंब तिच्यापासून एक गुपित लपवत होतात, तेव्हा तिला वाईट वाटेल. याचा विचार कर. ती इतका काळ या घरात राहिली आहे, या घराची सून म्हणून. जर मी तिला ही सच्चाई सांगायला गेलो तर तुम्ही मला थांबवाल, पण आता मला वाटतंय की हे सत्य लवकरात लवकर तिच्या समोर यायला हवं. दरम्यान जेव्हा परत खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं की इशिता शांत झोपली होती. ऑफिसचं काम, सततचे हल्ले आणि सततचा ताण यामुळे कबीर पूर्ण थकला होता. त्याला फक्त थोडी शांत झोप हवी होती आणि ती त्याला फक्त इशिताच्या जवळ मिळू शकत होती. त्याने कोट काढला आणि इशिताच्या बाजूला जाऊन बेडवर झोपला. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत तो अलगद म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनात अडकले, माहीत नाही का? पण जेव्हा तू तो प्रश्न विचारलास तेव्हा माझं हृदय एवढं जोरात का धडधडलं? मला कळत नाही मी तुला आता कशा नात्याने आवडतो, पण हे नक्की आहे की मी तुला आता नापसंत नाही. फक्त एवढंच हवंय की तू माझ्या नजरेसमोर राहावी. तुला काही झालं की माझं मन हादरून जातं. आधी मी तुला स्वतःपासून दूर ढकलत होतो, पण आता तुला जवळ ठेवायची ओढ लागली आहे. तुला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं की माझा राग अनावर होतो. असं वाटतं त्याचा हात चेहरा फोडून टाकावा. तो थोडा थांबला आणि पुढे कुजबुजला. हे सगळं का होते मलाही स्वतःलाही माहीत नाही. कधी वाटतं तू माझी जबाबदारी आहेस आणि म्हणून मी असं वागतोय. पण जर तीच जबाबदारी असती तर तुझे अश्रू पाहून मला इतकं वाईट का वाटतं? मी तुझ्याशी किती अन्याय केला, पण तरीही तू कधी तक्रार केली नाहीस. अगदी माझ्या कुटुंबालाही तू कधी सांगितलं नाहीस की मी तुला किती त्रास दिला. तू हवं तर सगळ्यांना सांगू शकली असतीस, पण तू नाही सांगितलं. बहुतेक मीच तुला चुकीचं समजत होतो. कदाचित आता मला तुला ती सच्चाई सांगायला हवी जी मी आत्तापर्यंत लपवली आहे. मला माहीत आहे हे सत्य समजल्यावर तू माझ्यावर आणि अनायावर राग करशील आणि कदाचित आमच्याशी द्वेषही करशील, पण तसं नाही. हे कुटुंब तुला आपलं मानतं आणि नेहमी मानेल. काही गोष्टी आपण फक्त योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवतो आणि आज मिस्टर खन्नांच्या बोलण्याने मला जाणवलं की त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. म्हणून सत्य तुझ्या समोर येण्यापूर्वी मला स्वतः तुला ते सांगावं लागेल. हे म्हणत त्याने हात पुढे करून
इशिताच्या गालावर ठेवला आणि तिला आपल्या मिठीत घेत हळूच डोळे मिटले. खाली हॉलमध्ये जान्हवी खन्ना कॉफी घेत बसली होती. तेवढ्यात मोहन खन्ना फोनवर बोलत बोलत तिच्या समोर येऊन बसले. काही वेळात फोन ठेवून त्यांनी पलीकडे पत्नींकडे पाहिलं. जान्हवी शांतपणे म्हणाली, काल रात्री तुम्ही मला फोन केला होता. अचानक तुम्हाला माझी आठवण का झाली होती हे मला जाणून घ्यायचं आहे. तिच्या प्रश्नावर मोहनने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, गोष्टच अशी होती की मला तुला फोन करावाच लागला, पण तू कॉल उचलला नाहीस. असो, काही हरकत नाही. मी कबीरशी बोललो आहे. तो आता सगळं सांभाळेल. मोहनच्या उत्तराने जान्हवी थोडी गोंधळली. तेवढ्यात जानकी खन्ना पूजा करून तिथे येऊन बसली आणि मुलाकडे पाहत विचारलं, पण तू मला पण कॉल केला होता? तुला ठाऊक आहे ना, मी रात्री लवकर झोपते. मग आम्हा दोघींनाही एकाच वेळी फोन का केला होतास? दोघींच्या प्रश्नावर मोहन काही क्षण शांत राहिला. मग दीर्घ श्वास घेत म्हणाला, काल मला तिकडून कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की तो तिथून पळून गेला आहे. आणि त्यानंतर मला वाटलं आधी तुम्हा दोघींना सांगणं योग्य ठरेल, पण कुणीही कॉल उचलला नाही. त्यामुळे मला स्वतःच ते सगळं हाताळावं लागलं. काल रात्री कबीरशी बोललो. त्यालाही सगळं सांगितलं. त्याने सुरक्षा अजून कडक केली आहे. त्यामुळे आता कदाचित तो पुन्हा पळायचा प्रयत्न करणार नाही. मोहन बोलून झाला तसा जान्हवीच्या हातातील कॉफी थांबली. ती थक्क नजरेने नवऱ्याकडे पाहत म्हणाली, इतकी सुरक्षा असूनही तो पळाला कसा? त्याला काही झालं तर नाही ना? कबीर कुठे आहे आता? मला त्याच्याशी बोलायचं आहे. तो इतका निष्काळजी कसा राहू शकतो? त्याने वचन दिलं होतं की तो त्याला सांभाळून ठेवेल. जान्हवीला एवढं अस्वस्थ पाहून जानकीने तिचा हात धरला आणि शांत आवाजात म्हणाली, शांत हो जान्हवी. यात कबीरची काही चूक नसावी. त्याने आपल्या परीने सगळं केलं आहे असेल. तू जाणतेस ना त्याची अवस्था कशी आहे. कदाचित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बेपर्वाही केली असेल. त्यामुळे त्याने पळायचा प्रयत्न केला असावा. जानकीच्या शब्दांवर जान्हवी तिच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून इशिता खाली आली. तिने त्यांची अर्धवट चर्चा ऐकली होती. थोडी गोंधळलेली ती म्हणाली, कोण पळून गेला? तुम्ही कुणाबद्दल बोलताय? तिच्या प्रश्नावर सगळेच एकदम थबकले. मोहनला ठाऊक होतं की कबीरने अजून इशिताला सत्य सांगितलेलं नाही. जान्हवी आणि जानकीलाही हे ठाऊक होतं की इशिताला काहीच कल्पना नाही. आता तिला काय सांगावं याचा विचार सगळेच करू लागले. अचानक मयंक तिथे आला आणि प्रसंग सावरत म्हणाला, काही नाही भाभी, माझा एक मित्र आहे, त्याच्याबद्दलच बोलत होतो. काही घडलं नाहीये. तुम्ही बहुतेक अर्धी चर्चा ऐकली असेल. मयंकचं उत्तर ऐकून इशिता हसत म्हणाली, असं आहे का? बरं, मग ठीक आहे. मी आता कॉलेजला निघते. आज आम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळणार आहेत. कदाचित परतायला उशीर होईल, कारण मी सोबत काही नोटबुक वगैरे घ्यायला जाणार आहे. त्यानंतर इशिताचं बोलणं ऐकून जान्हवीने हसत सांगितलं, ठीक आहे बाळा, जा आता. काही अडचण आली तर आम्हाला फोन कर. इतकं म्हणून इशिता हसतच निघून गेली. ती गेल्यावर जान्हवी मयंककडे पाहून म्हणाली, देवाचे आभार, तू वेळेवर सांभाळलंस. मला वाटलं होतं आपण चुकून इशिताला सत्य सांगू की काय. मी खरं तर तिच्यापासून हे लपवू इच्छित नाही, पण जर कबीरने स्वतःच तिला सत्य सांगितलं तरच योग्य ठरेल. आईचं म्हणणं ऐकून मयंकने सुस्कारा टाकला आणि म्हणाला, आज सकाळीच भावाशी बोललो. त्याने मला सगळं सांगितलं. मलाही आश्चर्य वाटते. तो तिथून पळू शकतो हेच
अति अविश्वसनीय आहे. 15 दिवसांपूर्वीच मी त्याला भेटलो होतो. पण काहीही असो, आज मी आणि भाऊ पुन्हा तिकडे जातोय. सुरक्षा अजून कडक करणार आहेत. तोपर्यंत तुम्ही शांत राहा. आत्ता भाभीला हे सांगणं योग्य ठरणार नाही. इतकं बोलून मयंक तिथून निघून गेला. त्याच्या मागे मोहन खन्ना दोघींकडे पाहत म्हणाले, माझं म्हणणं असं आहे की इशिताला आता सत्य सांगितलंच पाहिजे. तिला अधिकार आहे हे जाणून घेण्याचा की या घरात आणखी एक सदस्य आहे. नाहीतर जेव्हा तिला कळेल तेव्हा ती विचार करेल की इतक्या दिवस आम्ही तिच्यावर विश्वासच ठेवला नाही. मोहनचं बोलणं ऐकून जानकी चिडून म्हणाली, अरे तू तरी गप्प बस. आता या विषयावर बोलायचं नाही. आधी हे सगळं सुरळीत होऊ दे. आपण इशिताला सगळं सांगू, पण योग्य वेळ आल्यावर. तिची परीक्षा जवळ आल्या आहेत आणि हे सगळं ऐकल्यावर तिचं लक्ष विचलित होईल. त्यामुळे ती परीक्षा देईपर्यंत आपण काहीही सांगणार नाही. असं म्हणून जानकीने जान्हवीला शांत केलं. मोहनने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघून गेला. दरम्यान कॉलेजमध्ये इशिता पोहोचली तेव्हा तिने पाहिलं अनया शांतपणे टेबलाजवळ बसली होती. इशिता हसत तिच्याकडे बघत म्हणाली, काय झालं? तुला तुझा आयडेंटिटी कार्ड मिळालं का? इशिताला पाहताच अनया तिच्या विचारातून बाहेर आली आणि म्हणाली, हो, मी तुझाही आयडेंटिटी कार्ड घेतलाय. आता आपल्याला कॉलेजला यायची काही गरज नाही. अनयाच्या बोलण्यावर इशिता पुन्हा हसली आणि म्हणाली, अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे. पण काय झाले तुला? आज तू खूप शांत वाटतेस. मला वाटलं होतं मी कॉलेजमध्ये येईल तेव्हा तू आयडेंटिटी कार्ड मिळाल्यामुळे खूप आनंदी होशील. पण तुझ्या चेहऱ्यावरचं हे उदासपण काही वेगळंच सांगतंय. तू काहीतरी त्रासात आहेस का? काल रात्री भावाने काही सांगितलं का? की पुन्हा त्याने तुझ्यावर काही खोटा आरोप केला? सांग ना, मी स्वतः भावाशी बोलते. इशिताच्या काळजीपूर्ण आवाजावर अनया थोडी चिडचिडून म्हणाली, अरे नाही, त्याने काहीच सांगितलेलं नाही आणि त्याची ती हिंमतही नाही की तो मला काही बोलू शकेल. फक्त आज मन काही लागत नाहीये. मला थोडं घरी जायचं आहे. मी तुला फोनवर बोलते नंतर. अनयाची या उत्तरावर इशिता थोडी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, काही तब्येत तर बिघडलेली नाही ना तुझी? जर तब्येत ठीक नाही तर चल, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तू अशी शांत राहतेस तेव्हा मला फार विचित्र वाटतं. इशिता एवढे प्रश्न विचारत होती की अनया आता पूर्णपणे चिडली. ती रागाने आवाज चढवत म्हणाली, अरे यार, सांगितलं ना मी. ठीक आहे, मला घरी जायचं आहे. तू पण इथून निघ. मी नंतर तुला भेटते. असं म्हणत अनयाने इशिताला तिचं आयडेंटिटी कार्ड दिलं आणि रागाने तिथून निघून गेली. अनया अशा रागाने जाताना पाहून इशिता थोडी अवाक झाली. आयुष्यात पहिल्यांदाच अनयाने तिच्यावर आवाज चढवला होता. अनया ज्या गाडीत आली होती त्या गाडीत बसलेला बॉडीगार्ड हे सगळं पाहत होता. त्यालाही आश्चर्य वाटलं. सकाळपासून अनया इतकी चिडलेली का आहे? गाडीत बसताना त्याने एकदा इशिताकडे नजर टाकली आणि मग शांतपणे गाडी सुरू केली. इशिता तिथेच उभे राहून अनयाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात हलकेसे अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरलं आणि तिथून जायला वळले. इतक्यात राघवने तिला थांबवलं. त्याने दोघांमधील वाद दुरून पाहिला होता, पण काय बोलणं चाललं होतं ते समजलं नव्हतं. तरीसुद्धा अनया इशितावर चिडत असल्याचं पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं. तो इशिताकडे येत म्हणाला, काय झालं? तुझं आणि अनयाचं काही भांडण झालं का? अनया तुझ्यावर ओरडत होती. मी पहिल्यांदाच तिला असं पाहिलं.
ती तर तुला खूप आवडते ना? राघवच्या प्रश्नावर इशिता डोळ्यांचे अश्रू पुसत हसली आणि म्हणाली, नाही नाही, असं काही नाही. आमचं भांडण झालेलं नाही. कदाचित तिची तब्येत ठीक नसावी. ती जेव्हा असं अस्वस्थ वाटतं तेव्हा ती थोडी रागीट होते आणि कदाचित माझी चूक होती. मी तिला जरा जास्त प्रश्न विचारले. इशिताचं उत्तर ऐकून राघव हलकासा हसला आणि म्हणाला, अच्छा ठीक आहे. मी आता पेपर घेण्यासाठी चाललोय. तू पण माझ्याबरोबर येशील का? तुलाही पेपर घ्यायचे असतील ना? आणि त्याचनंतर राघवचं बोलणं ऐकून इशिता मान हलवत म्हणाली, खरंच ठीक आहे. आता मी इथे आलेच आहे तर पेपर घेतेच आणि अनयासाठी सुद्धा घेते. ती तर घरी गेली आहे. असं म्हणत इशिता राघवच्या बरोबर तेथून निघून गेली. तर मित्रांनो, कोणत्या सदस्याबद्दल यांनी इशितापासून लपून ठेवलेलं आहे तर ते आपल्याला उद्याच्या भागात नक्की पाहायला मिळेल.